शिवपुराणातील या 16 तोडग्यांमुळे तुमचे आयुष्य बहरून जाईल। नंबर 1, शिवलिंगाला माथा लावल्याने भगवान महादेव आपल्या भाग्यात लिहिलेल्या दुःख, त्रास, आपल्या नशिबात किती वाईट लिहिलेले असतील, फक्त आपले डोके शिवलिंगाला स्पर्श मात्र झाले आणि आपल्या नशिबामध्ये किती उलटे लिहिलेले सुद्धा सोयीचे होते। नंबर 2, शिवमहापुराणात सांगितलेला उपाय, आपले एखादे काम अडकलेले असेल आणि खूप त्रस्त झालेले असेल आणि ते काम होतच नसेल तर तुपाच्या दिव्यामध्ये काळे तीळ टाकून सोमवारी महादेवाच्या मंदिरासमोर भगवान शंकराचे नाव घेऊन दिवा लावून निवेदन करावे, तुमचे काम लवकरच पूर्ण होईल। नंबर 3, पत्रिकेमध्ये दोष असेल तर प्रदोष करावा। तो कसा करावा? प्रदोषाला तिखट खाल्लेले चालत नाही, गोड खावे, फळे किंवा गोड खिचडी खावी, मिठाचे पदार्थही चालत नाहीत। नंबर 4, प्रदोष काळामध्ये 6 ते 7:30 या काळामध्ये पूजा झालीच पाहिजे। आपल्या जीवनात अनेक प्रकारची संकटे असतील, आपले कामच होत नसतील, काहीही केलं तरी आपण अपयशीच ठरत असाल, आपल्याला यश येत नसेल आणि आपल्याला दुःख सोडायलाच तयार नसेल, तर त्यासाठी जो प्रदोष काळ आहे, सायंकाळच्या 6 ते 7:30 पर्यंत हा जो टाईम आहे, हा साधायचा। तांब्याभर पाणी भगवान शंकराच्या पिंडीवर टाकल्यानंतर आपल्याला मिळणारा जो आनंद आहे तो प्रदोष काळाचा आहे। नंबर 5, जेव्हा आपला मुलगा परीक्षेसाठी जात असेल, बेलाचे जे मधले पान असते ते त्याला मध लावून त्या मुलाच्या हाताने महादेवाच्या पिंडीला चिपकवावे। नंबर 6, आपल्या जीवनामध्ये कधी अडचणीत पडला असाल, कधी तुम्हाला वाटत असेल खूप अडचणीतून निघत आहे, एक समस्या पूर्ण होत नाही तर दुसरी समस्या येत असेल, तर एक काम जरूर करावे। बेलाच्या झाडाखाली, बेलाच्या झाडाच्या मुळापाशी लाल चंदनाचे पाणी 1 लोटा प्रत्येक सोमवारी अर्पण करायला सुरुवात करावी, आपल्या अडचणी आपोआप दूर होतील। नंबर 7, शिवपुराणानुसार भगवान शंकराला अखंड तांदूळ अर्पण केल्याने उपासकाला लक्ष्मीची प्राप्ती होते। भगवान भोलेनाथाला भक्तिभावाने वस्त्र अर्पण करून त्यावर तांदूळ अर्पण करणे अधिक श्रेष्ठ मानले जाते। नंबर 8, भगवान शंकराला तीळ अर्पण केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात आणि शनीमुळे होणाऱ्या अशुभापासून मुक्ती मिळवण्यासाठी शिवाला काळे तीळ अर्पण करावेत। नंबर 9, शिवपुराण सांगते की जवाद्वारे भगवान शिवाची पूजा केल्याने स्वर्गीय सुखप्राप्ती होते। नंबर 10, गव्हापासून बनवलेल्या पदार्थांनी केलेली शंकरजींची पूजा निश्चितच शुभ मानली जाते। गव्हाच्या धान्याचे पूजा केल्याने मुलांची वाढ होते। नंबर 11, मुगाची पूजा केल्यास भगवान शिव मनुष्याला सुख आणि समृद्धी प्रदान करतात। नंबर 12, तुमच्या घरी बेलपत्राचे झाड लावा। घरामध्ये बेलपत्राचे झाड लावल्याने देवी महालक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमच्या घराचे कल्याण होते। नंबर 13, ओम नमः शिवाय या मंत्राचा उच्चार करताना 1 बेलपत्र दुधात बुडवून शिवलिंगावर अर्पण करावे। तुम्ही हे काम किमान 7 सोमवार चालू ठेवावे आणि प्रत्येक बेलपत्र गुळगुळीत बाजूनी शिवलिंगाला अर्पण करावे, तुम्हाला लवकरच संतान प्राप्त होईल। नंबर 14, जर तुम्ही आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर शिवरात्रीपासून सलग काही दिवस 108 बेलपत्र ओम नमः शिवाय जप करा, शिवलिंगावर अर्पण करा, तब्येत सुधारेल आणि आजारांशी संबंधित तक्रारीपासून सुद्धा मुक्ती मिळेल। नंबर 15, शिवलिंगावर गहू अर्पण केल्याने सुयोग्य पुत्रप्राप्ती होते। नंबर 16, शिवलिंगावर दुधामध्ये साखर मिसळून वाहिल्याने मुलांची बुद्धी तेज होते।